लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत। आठवतं की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे। खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तरली जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते। ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं। म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा, तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं। आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत।